त्याचाही आता मला खूप त्रास होता. हे काय रोज 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 मनात नसताना नाटक करायचं, पुढे पुढे करायचं, सासूबाई सासूबाई सासूबाई. थकवा आला तुम्हाला? माझे औषध मागवले का ग पायाने? विसरलीस, मी सांगितच नाही साहिलला. आले की नंतर सांगेन. बघ माझी तब्येत जरा बरी वाटत नाही. असं कर, मला एक कप चहा घेऊन ये. चहा आणून हो. आता मी आणलं असतं पाणी तर तुमचे पाय कशाला दुखले असते. झोपली होती तू, म्हटलं पाणी नव्हतं. मी चहा आणून देते. बसा बसा. तुळशी माता, या म्हातारीला किती दिवस तरसवणार आहे. इतकी वर्ष झाली यांच्या लग्नाला, पण अजून या घरात बाहेर रांगलं नाही. मला माझ्या नातवाचं तोंड बघायचं. मला माझ्या नातवाचं तोंड दाखव आणि कृपा करून माझ्या साईला चांगली नोकरी मिळून, म्हणजे माझी आई माझी जमीन सोडून घेता येईल. माझा कुणाल कसा असेल. चहा घ्या. आई, तुम्ही कसला विचार करताय? काही नाही, साहिलला कधी नोकरी मिळेल म्हटलं, आपली जमीन सोडून घेता येईल ना. लागेल ना, साहिलला लवकरच नोकरी लागेल. अरे काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतेस? चहात मीठ घातलंस तू? मी मीठ घातलं का? हो. नाही, पण माझा काय दोष नाही, चूक झाली आहे. पण बर का, ते साखरेचा डबा आणि मिठा डबा जवळ जवळ होते, म्हणून चुकून मी साखरेऐवजी मीठ. बरं झाली असं चूक, राहू दे. काय नाही, कशाला चूक झाली तर सुधारता येतं ना. मी पुन्हा चहा करून आणून देते. नको नको, साहिल आल्यानंतर त्याच्या बरोबर घेईन. त्यांना यायला उशीर झाला तर ते माझ्यावर रागवतील. आईला चहा नाही करून दिला. नाही, मी आणते पुन्हा चहा करून आणते. आता नक्की साखर टाकून. नाही, शिळा नाही खाल्लं. तुम्हाला माहिती आहे मी कुठे शिळा खाते. काय झालं? मलाच नाही कळत आहे. आज 2-3दा उलट झालं सकाळपासून, आणि 2-3 दिवसापासून चक्कर पण येतं. मला नाही कळत काय झालं. काय झालं असेल? डॉक्टरकडे गेल्याशिवाय कसं कळलं? अगं बेटा, तुला आंबट खावंसं वाटतं का? हा, लोणचं खायची इच्छा होतं, पण आपल्या घरात लोणचंच नाही, साहिल पण नाही. मी घेऊन येईन. तुला याचा अर्थ कळणार का ग? अगं बेटा, तू आई होणार आहे, मी आजी होणार आहे. मी आजी. हे परमेश्वरा, आभारी आहे, आभारी आहे, तुझी खरंच आभारी आहे. माझं म्हणणं ऐकलंस माझं म्हणणं. हे बेटा, तू आता कोणतेही काम करू नका, अजिबात काम करायचे नाही. हे बघ, जा आतमध्ये आराम कर. सगळे काम मी करेन. मी जरा मंदिरात जाऊन येते, तू आराम करा. अरे, तुला वाद भरला का? नाही, मी वाकड्या देवाला जाय. आई नमस्कार करतो. आतमध्ये तुझी मैत्रीण आहे ना? हो ना. ते जर थोडा वेळ थांब, तुला बरं वाटेल. पण मी काय म्हणते, हा बाबू इथे कशासाठी आलाय?
कशासाठी आलो म्हणजे तुझ्यासारखा रिकाम जोड आहे का मी? हा? आई आनंदाची बातमी घेऊन आलोय. आपल्या साईडला नोकरी लागली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खाते. हा नोकरी लागली. माझ्या साईला नोकरी लागली. हा? हे परमेश्वरा आज या म्हातारीला आनंदावर आनंदाची धक्के देतो. ही आनंद पचवण्याची शक्ती दे. अरे कुठे माझा साहेब कुठे? साहेब साहिल जर आपल्या कामात व्यस्त आहे. आता माझा मित्र साहेब झालेला साहेब. अरे एक काम कर, साईचे पर्यंत तू इथे थांब. त्याला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आनंदाची बातमी? कुठली कुठली कुठली? सांगू? मी आहे ना, मी आजी होणार आहे. आधी देवळात जाते, सगळ्या गावाला ओरडून ओरडून सांगते मी आजी होणार आहे. सगळ्या गावाला सांगते. पण डब्बाभर पेढा? अरे ऐकलं का रे? मी आजी होणार आहे. खरंच किती खुशीचा दिवस आहे ना काय घरासाठी. सर्वांसाठी खुशीचा दिवस आहे. आणि माझ्यासाठी अरे देवा माझ्या मधुचंद्राची रात्र केव्हा येते देवा. माझा मित्र साहिल त्या समजतो की लग्न झालाय. आता तो खुश आणि मी वाटलं होतं तू मिश्यावाला यमराजाच्या अगोदर पुन्हा सोक्ष मोक्ष लावून टाकतो. पण नाही जाऊ दे म्हणा. मी काय दोघीदा इकडे काय मला एक सांग. सुहागरात होण्याकरता लग्न होणं आवश्यक आहे असं थोडं? सुहागरात होण्याकरिता लग्न होणं आवश्यक आहे का? मला एक सांग बाबू. बाबू नाही म्हणायचं. बाबू नाही म्हणायचं. बाबू नाही म्हणायचं. बिकॉज युअर माय पत्नी, आय एम युअर फादर, हजबंड. हे बघ अजून पण लग्न नाही झालंय आपलं. आणि जर का तोशी दादागिरी दाखवत राहिलास ना मग मी त्या खबरी लाल बरोबर लग्न करेन. मग जा मग त्याच्याशी लग्न कर. इथे कशाला थांबली आहे? मी तो असं ऐकलं की तू एक तर धड माणूस नाही ना बाई पण आहे. चालेल समजलं. नाही ते कशाला थांबले? मी म्हणतो जा त्याची लग्न कर. तुला काय वाटलं ग? तू एकटी बबिता नाही. अगं या सुपरस्टार साठी 10 बबिताची लाईन लागली. दादा भेटतील. अरे माझ्याशिवाय दुसरीकडे बघून तर बघ. नाही तुझे डोळे काढूच्या हातात दिले ना तर मग मी या गावच्या सावकारची मुलगी नाही. समजलं? असं त्या सावकारशी माझा पाला नाही पडला. नाहीतर काय केलं असतं तू? नाहीतर मी त्याच्याकडे गेलो असतो. त्याच्या पाया पडल्या असत्या आणि म्हंटल असतो हे मिशावाल्या परमेश्वर. बघितली मी तुझी हिम्मत त्या दिवशी माझ्या भावाच्या समोर. तुझा तू भाऊ घाबरला मला. तू उंदीर मला का मारणार आहे? जे त्या दिवशी तू पळाला म्हणून तो मी काय लातावर खात ना कुणाच्या. उलट तो लाता खाता खाता वाचला. आणि आज जर तू इथे तर काय करशील रे? तो काय आला तर मरे माझ्या हातून. तुला माहित आहे तू माझी हेमा मानली. मी तुझा धर्मेंद्र. थांबे धर्मेंद्र तो अमृत माझ्या बहिणीला भेटायला साले. आधी मी तुला म्हटलं तू मला साला म्हणू नको. आणि बघ उष्टी शिव्या देऊ नको. उष्टी सुपारी खाया साला ना म्हणायचो. भाटो म्हणायचो. भाटो. अरे दादा तो काय माझ्या बरोबर नव्हता. बघितलं लाज वाटत नाही इथं यायला. मी चल घरी चल. कळलं काय बोलली ते? मी हिच्या सोबत नव्हतो. उलट ती इथे आलेली होती. बस राकेश अभी तो तेरी मौत तेरे सर के ऊपर मंड रहा है. आता तर तू गेला बापू. तुझा भाऊ तो मेला. बस तूने इस कुत्ते को ललकारा. इस कुत्ते ने मुझे ललकारा. तू तो गया. तू तो मेरे हाथ से आज तो बच गया. तूने मुझे पहचाना नहीं बॉस. अरे मैं तो सलमान खान का चेला हूं. आजा ये सलमान खान से लड़ने. आजा. दिल के टुकड़े टुकड़े करके मुस्कुरा के चले
माझ्यापेक्षा माझ्या बहिणीची चप्पल चांगली आहे. अरे मान्य आहे, सगळं मान्य आहे. जाऊ तो गेला. अच्छा मला एक कळलं नाही, तू इकडे कसं काय आला? तुझे पप्पा आले होते आमच्या घरी. काय म्हणाला? तुझे पप्पा आले होते. माझे पप्पा तुमच्या घरी आले होते, मग ते इकडे कसे आले नाही? का आले नसतील? काय हे बघ झालं? माया, तुझं इथलं काम संपलंय ना, मग इथं का थांबतेस? चल माझ्या बरोबर. नाही राकेश, ते आता शक्य नाही आहे. अगं पण का शक्य नाही? माया, तू ज्या कामासाठी आली होती ते काम तर झालं, मग थांबण्यात काय अर्थ आहे? जमीन तर तुला मिळालीच आहे. ठरल्याप्रमाणे आपण घटस्फोटाचा अर्ज देऊ, मग साहिलनं तू वेगळी. अरे तसंच ठरलं होतं, तू जसं म्हणतोयस ना तसंच ठरलं होतं. पण आता मी काय करू हेच सुचत नाही मला. एवढी मोठी चूक मी केली कशी हेच कळत नाही मला. ओ गॉड, आता तुला कसं सांगू? अरे मी साहिलच्या बाळाची आई होणार. मग आता सगळं गेलं. माया, हे काय केलंस तू? तुझ्या पप्पांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे. हे बघ, अजूनही वेळ गेली नाही. तू एक काम कर, अबॉर्शन करून टाक. तुझ्या दुश्मनाच्या मुलाला पोटातच मारून टाक. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. मग आपण दोघे. नाही रे, हे कसं शक्य आहे? हा? मी हे कसं करू शकते? अरे मी एक स्त्री आहे आणि आता आई होणार. अरे किती झालं तरी ते माझं बाळ आहे शेवटी, आणि मी माझ्या बाळाला पुढं मारून टाकायचं एवढा मोठा पाप करू मी? नाही, मी हे सगळं नाही करू शकत. मग राहा इथं. पण इथं राहून तुझ्या होणाऱ्या बाळाला कोणते भविष्य देणार आहेस? त्याच्या कोणत्या इच्छा पूर्ण करणार आहेस? हे बघ माया, विचार कर. तुला सोनेरी भविष्य हवं, तिथलं मुंग्यांसारखं खितपत जीवन तू तुझ्या पप्पांना पाठवून देतो. माया, विचार कर. अजूनही वेळ गेली नाही, अजूनही वेळ गेली नाही माया. हे काय केलंस तू? शेम ऑन यू, डॅम इट. एवढी मोठी चूक केली भावनेच्या भरात जाऊन. स्वतःला एवढी शहाणी समजणारी एवढी मोठी चूक केली कशी? आता काय करणार? आता काय करणार आहेस तू? तुला तर साहेबाला बदला घ्यायचा होता ना. मग आता बदला? माया, तू चूक केली आहे ना, आणि तसंही तुला साहिलला या घराच्या बाहेर काढायचंय. आणि साहिल एवढ्या सहज या घरातून बाहेर जाण्यास तयार होणार नाही हे तर तूही जाणते. मग आता ही चूक पुढे करायची, या चुकीचा फायदा घ्यायचा. साहिलला जरा बाळाचा आमिष दाखव आणि या घराच्या बाहेर काढ. त्यासाठी तुला थोडस साहिल बरोबर प्रेमाचं नाटकही करावं लागेल. पण ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता. मग आता खोटच प्रेमाचं नाटक तर तुला करावं लागेल. चल तेही करू. मग बघूया, साहिल तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून जर का या घराच्या बाहेर निघायला तयार झाला तर तुझा मार्ग मोकळा होणार. नंतर तू वाटते तसं त्याच्याबरोबर बदला घेऊ शकते. यस, ही चूक पुढे करायची. आई घरी नाही आहेत त्या मंदिरात. तुला नाही विचारलं आई? मला माहितीये, तुम्ही मला कसं विचारणार मला? नेहमी नाकावर राग असतो ना, म्हणून बायकोशी प्रेमाने बोलताच येत नाही. प्रत्येक गोष्ट आईला विचारायची. आई 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 आई, माया दिसत नाही. अच्छा साहिल, मला सांगा, मी तुमची लग्नाची पत्नी आहे, मग आपल्या पत्नी बरोबर एकदा तरी प्रेमाने बोलावं असं नाही वाटत? बोलत असताना हे असं बोलतात का पत्नी बरोबर? जरा प्रेमाने बोला म्हटलं. डार्लिंग, नाकाचा राग झटका आणि गालात जरा हसू येऊ द्या. हॅलो, मी काय बोलते तुमच्याशी? अच्छा, नका हसू, पण मी आता
तुम्हाला अशी एक आनंदाची बातमी सांगणार आहे ना की ती बातमी ऐकल्याबरोबर तुमचा आनंद अगदी गगनात मावेन असा होणार आहे आणि तुम्ही नक्कीच हसणार. हा, विश्वास आहे मला. सांगू बातमी कुठली येते? आनंदाची बातमी आनंदाने ऐकायला पाहिजे. मूड जरा व्यवस्थित करा डार्लिंग. सांगू? मूड व्यवस्थित करा म्हटलं. अरे बाबा सांग ना कुठली बातमी आहे. जरा हसून. इतका उशीर नका लावू नाहीतर मी आनंदाची बातमी सांगणार नाही. अरे नाही सांग कुठली आनंदाची बातमी. हे असं बातमी तर तुम्हाला नक्की सांगणार आहे मी, पण एवढी काय घाई आहे. बघा ना, आई घरी नाहीये. आज आम्हाला मस्त पैकी एकांतवास मिळाला. तर
सांगायची आहे. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. कुठली आहे? सांगू? हा? साहिल, मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. हा? Really? काय खोटं वाटतं का? अरे वा, ही तर खूप आनंदाची बातमी सांगितली. याचा अर्थ मी बाप होणार आहे, नाही का? प्रश्नच नाही आता. मी आई होणार आहे म्हणजे तुम्ही बाप होणार. हे बघ माया, तू कशी असली तरी सत्य शेवटी तू माझी बायको आहेस आणि आता तर माझ्या बाळाची आई होणार आहेस. अगं असं म्हटलंय कुणीतरी की भले बुरे जे होऊन गेले विसरून जाऊ आपण थोडे क्षणभर, जरा विसावू या वळणावर आणि करूया बाळाचं प्रेम. आपले जे मतभेद आहे आपण सारे विसरून जायचं आणि स्वागत करायचं. मी तर केव्हाच विसरले. हो? हो ना. तुम्ही खूप आनंदी दिसताय. पहिल्यांदाच बाप होत आहे ना. मी पण पहिल्यांदाच आई होते, दुसऱ्यांदा नाही. तुमच्या चेहऱ्यावर असं वाटतंय तुम्ही खूपच खुश आहात. मला वाटतं तुमचं बाळ जन्माला यावं. नक्कीच नक्कीच येईल. तुमची ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार आहे, पण माझी एक अट आहे. साहिल, तुम्हाला जर असं वाटतं ना की तुमचं हे बाळ जन्माला यावं, तर मग तुम्हाला तुमच्या या आईचं घर सोडून माझ्या बरोबर माझ्या पप्पांच्या घरी यावं लागेल. काय म्हणता? आय सी. म्हणजे मी माझ्या क्षणिक सुखासाठी तुझ्या बापाच्या घरी जाऊन घर जावं म्हणून एखाद्या कुत्र्यासारखा राहू आणि इकडे माझी आई गरिबीच्या कुठे घेऊन दारिद्र्याचं जीवन जगेल. वा साहिल, मी तुमच्या आईची दुश्मन नाहीये. मला एकच म्हणायचं, माझं बाळ जन्माला येईल, पण ते या असल्या दारिद्र्यात नाही, या गरिबीत नाही. माझं बाळ जन्माला येईल ते श्रीमंती, तेही माझ्या पप्पांच्या घरी. आणि जर तुम्हाला माझी ही अट मान्य असेल तरच मी या बाळाला जन्माला घालेन. अदरवाईज मी या बाळाला मारून टाकेन. मग ऐक, तुला जे वाटत ते तू करू शकतेस, तुझ्या मनाची मोकळी आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या आईला सोडून तुझ्यासोबत अजिबात येणार नाही. अरे माझी आई गरीब आहे, तिचा हा मुलगा देखील गरीब आहे आणि याचं जन्माला येणारा मूल गरिबीत जन्माला येऊ नये यासाठी ना मी इथून जाणार ना इथून तुला जाऊ देणार. हो, एक गोष्ट लक्षात ठेव, या पलीकडे जर हे घरून जर तू बाहेर गेलीस तर लक्षात ठेव, या घरात तुला कधी आयुष्यात प्रवेशही करू देणार नाही. कसंही या भिकार खाण्यात राहायचा शौक नाहीये मला. बघा साहेब, मी तुम्हाला पुन्हा सांगते आणि अगदी शेवटचं सांगते, जर तुम्हाला माझी ही अट मान्य असेल तरच हे बाळ जन्माला येईल. नाही तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला माझी अट मान्य नाहीये ना, मग सरळ सरळ मला घटस्फोट द्या. आणि हो, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी मी तुम्हाला मुदत देते, 4 घंट्यांची मुदत. विचार करा तुम्हाला काय हवं, तुमचं बाळ हवं की तुमची आई हवी, आणि हे मला अगदी लवकर सांगायचं, कळलं का? अगं तू काय मला 4 घंट्याची मुदत देणार आहेस? ऐकत असेल तर ऐक, 4 घंटे सोड ग. 4 सेकंदात मी तुला निर्णय देत आहे की मी तुझ्या सोबत येणार नाही. तुला वाटतं ना तर घटस्फोट घ्यायचा तर खुशाल माझ्यासोबत घटस्फोट घेऊ शकतेस तू. या घराच्या बाहेर काढावंच लागेल कुठल्याही पद्धतीने. माया, पण मला नाही वाटत की तो त्याच्या आईला सोडून आपल्या बरोबर आपल्या हवेलीवर येईल. मला नाही वाटत. बरोबर, साहिल आपल्याला सोडून येणार नाही हे तर मी हे जाण. मग साहिल आपल्याला सोडू शकत नाही, साहिलची आई तर त्याला सोडू शकत.
मी खेळच असा खेळलाय ना पप्पा की साहिल आता मजबूर होऊन जाणार आहे माझ्या बरोबर येण्यासाठी. आणि बघा मी काय काय खेळ खेळते ते. साहिल माझ्या बरोबर कसं खेळते ते पण मला सांग, ते जे जमिनीचे कागदपत्र तू जरा हळू. जमिनीचे कागदपत्र अगदी सुरक्षित ठेवलेले आहे आपल्या शिवरी सावकारांकडे. नाही पप्पा मी हारले. मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करते ना पण नाही बेटा, रडू नको. अशा अवस्थेत रडायचं नसतं, अगदी आनंदी राहायचं. तुम्ही मला सांगते की या अशा अवस्थेत मी आनंदी राहायचं. कशी आनंदी राहू? अहो या अशा अवस्थेत माझा पती माझ्या बरोबर राहायला हवा. पण तुम्ही ऐकलंय ना साहिल तर माझं ऐकतच नाहीये. नाही नाही, माझं वचन आहे तुला. माझा साहिल तुझ्या बरोबर येईल तुझ्या बरोबर आईला सोडून येईल तुझ्या बरोबर येईल. अरे या जावई बापू या. अहो बघा, तुमच्या आईनं तुम्हाला जाण्याची परवानगी दिली आहे आमच्या बरोबर. अहो तेव्हा चला आमच्या बरोबर आमच्या हवेलीवर चला. तुम्हाला मुलगी दिली आहे, आता हुंडाई घेऊनच घ्या आमच्याकडून. आणि तसंही जावई बापू, अहो मी गेल्यानंतर माझं जे काही आहे ते तुमच्या दोघांचंच आहे नाही. माया बेटे, चल आपण यांची गाडीत वाट पाहूया. आई नमस्कार. काळजी स्वतःची आहे. हो तुम्ही काळजी घेता. चल माया बेटी. बरं आहे विहीन बाई, भेटू लगेच. जा बेटा, तू का थांबलास? जा. नाही या आईचा शब्द राखण्यासाठी जा. नाही, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, कुठेही नाही. या आईच्या वचनासाठी जा. आई, अगं गेली 25 वर्षापासून तू मला सांभाळलंयस, लहानाचं मोठं केलंयस. त्या 25 वर्षात कुठला अपराध घडला का माझ्या हातून की एवढी मोठी सजा तू आज मला देतेस? नाही बेटा, तुझ्या हातून कोणता अपराध नाही घडणार. अपराध माझ्या हातूनच घडला असेल, माझ्या हातून घडला असेल. तुझ्या हातून नाही. तुझ्यासारखा मुलगा मिळाला तर भाग्य लागतं रे, भाग्य लागतं. खूप नशिबान आहे की मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. पण आज या आईचं वचन निभवण्यासाठी जा. मी वचन दिलं तिला. बेटा, प्रभू रामचंद्र सुद्धा वनवासाला गेले होते ते त्यांच्या वडिलांच्या वचनाचा मान ठेवण्यासाठी. मग या मातेचा मान तू नाही ठेवणार का? आई, अगं अनावधानात जर माझ्या हातून चूक झाली असेल तर मी तुझी क्षमा मागतो. वाटल्यास मी तुझे पाय पकडतो, पण मला वेगळं करू नको. मी नाही जगू शकणार तुझ्याशी, मी नाही जगू शकणार. हे बघ, तुला जावं लागेल तुझ्या होणाऱ्या बाळासाठी. तुझ्या बाळासाठी जावं लागेल. नाही, मी जाणार नाही. बाळापेक्षा मला तू प्रिय आहेस. तुला बाळ नको, पण मला माझा नातू हवाय. माझा नातू हवाय. मला माझा नातू हवाय. माझ्या पदरात माझ्या नातवाला टाकून दे रे साहेब. जा बेटा,
आहे ठीक आहे. आज तुम्हाला स्वतःपासून जायला सांगतोय. जातोय मी. मला माहित आहे मला जा म्हणताना तुझ्या हृदयात किती यातना होतात याची जाणीव आहे मला. मला जा म्हणताना तुझं मन किती जळतं याची जाणीव आहे मला. तरी तुझे शब्दाघात मला जावं लागलं. जाई नाही मी मनात नसतं नाही मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव. जाता जाता माझंही एक तुला वचन आहे. हा आई जाता जाता माझंही एक वचन आहे. ज्या लोकांनी लहान बाळाचं आमिष दाखवून आई आणि मुलामध्ये काट्याची भिंत उभी केली त्या नराधमांना आईच्या मातेचा धडा शिकवणं या घरात परत येई नाही मी. या घरात परत येई. आणि जाता जाता आपल्या आईची ही एक गोष्ट ऐकून जा. आपल्या आईसाठी त्या आई होणाऱ्या मुलीला जर तू सोडून आलास तर या तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघशील.